देवळी वरकडवाडा येथील 1 कोटी रुपयाचा बंधारा ढासळला। जोरडा तालुक्यातील देवळी या गावातील वरकडवाडा येथे या भागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसात शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे या दृष्टिकोनातून 2020 साली बंधारा बांधण्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते व त्यानंतर या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला। पण आता सदर बंधाराच्या शेजारून ढासळल्याने येथील शेतकऱ्यांना सदर बांधण्यात आलेला बंधारा कुचकामी ठरला आहे। तर सदर बंधाराचे काम ही निकृष्ट दर्जाचे झाल्याने आता दिसून येत आहे। त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या सरकारी इंजिनियर बद्दल शंका व्यक्त करण्यात येत असून यावेळी व्यवस्थितरित्या स्टील वापरल्याची पाहणी न केल्यामुळे पाण्याचा प्रवाह सदर बंधारा ढासळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे। तर स्थानिक आमदारांकडून अभिवृद्धीसाठी या भागात रक्कम मंजूर करण्यात येते, परंतु मंजूर करण्यात आलेल्या रकमेची कामे योग्यरित्या करण्यात येतात की नाही किंवा मंजूर करण्यात आलेल्या कामातून याचा फायदा स्थानिकांना होतो की नाही हेही पाहणे आता यापुढे गरजेचे बनले आहे। तर इतक्या लवकर इतक्या रकमेचा बंधारा ढासळल्याने याची चौकशी होण्याची मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे। हा जो देवळी जोरडा तालुक्यातील देवळी म्हणून इकडे गाव आहे तिनेघाट जवळ, त्या ठिकाणी वारकडवाडा म्हणून इकडे एक बंधारा बांधण्यात आलेला 2020 साली इकडे बंधारा बांधण्यात आलेला। आणि हा बंधारा बघितला तर हा 1 करोडचा बंधारा आहे। खरं वास्तविक बघितलं तर हा 50 लाखाच्या लायकीचा पण बंधारा आहे। त्याला बंधारा फुटलेला एवढ्या लवकर आणि त्याचे स्टील पण योग्य प्रमाणात घातलेलं नाही आणि इंजिनियरनी पण काय पाहणी केली का नाही त्यावेळेला कळत नाही, कारण असा निष्कृष्ट दर्जाचा बंधारा झालाय आणि एवढ्या लवकर फुटला म्हणजे पैसे वेस्ट। जवळजवळ 2020 साली 1 करोडचा प्रोजेक्ट करून एवढा वेळ चालला म्हणजे काही उपयोग नाही याचा पैशाचा। एवढा सरकार इकडे काहीतरी होऊन दे, शेतकऱ्यांना उपयोग होऊन दे या दृष्टिकोनातून बंधारे इकडे शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात होऊन दे। परंतु बरेच जण इकडे काय करायला की जेवढं होईल तेवढं जंगलात म्हणजे तिकडे कोणी पोचत नाही अशा ठिकाणी असे बंधारे बांधतात आणि त्याचं जे कॉस्टिंग असते तेवढं पण होत नाही, योग्यरित्या करत नाहीत आणि इंजिनियर पण योग्य पाहणी करत नसल्याने हा एवढ्या लवकर 1 कोटीचा बंधारा इकडे फुटलेला आहे, दोन्ही बाजूला तुटलेला आहे। त्यामुळे हा परत रिपेअर करतो पण ह्याच्यासाठी परत पैसे सँक्शन करण्यात येणार, परत हेच होत जाणार, हे असं होतं कामा नये। त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम इकडे आपल्याला पाहायला मिळाले आणि असं या ठिकाणी बरेच ठिकाणी असे जे बंधारे जे लोक प्रतिनिधी इकडे मंजूर करतात आणि जे जवळचे कोण असतात त्यांनी ह्याचे टेंडर घेतात, टेंडर घेऊन त्यांचा सब कॉन्ट्रॅक्ट देतात कोणाला तरी आणि त्यांनी पण आपला पैसा जंगलात कशाला वेस्ट करा या दृष्टिकोनातून इकडे अशा निष्कृष्ट दर्जाचे काम करण्यात आलेले आहे। आणि आज इकडे जंगलात येऊन पाणी केले असता आम्हाला कळून आले की इकडे पाणी सगळं थांबत नाही, पूर्ण जायले म्हणून हा इतका हे केलेला बंधारा वेस्ट झालेला आहे।